Question 25. Jay and Ram are two friends in a class. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. Ram wanted to buy 5 pens and 12 notebooks. Both of them went to a shop. The price of a pen and a notebook which they have selected was ₹6 and ₹10. Using matrix multiplication, find the amount required from each one of them. आता इथे जय आणि राम यांना हे दोघं मित्र आहेत, एका वर्गातले आहेत ते, आणि त्यांना काय विकत घ्यायचं होतं? पेन आणि नोटबुक. तर जयला 4 पेन घ्यायचे होते आणि 8 नोटबुक घ्यायच्या होत्या, आणि रामला 5 पेन घ्यायचे होते आणि 12 नोटबुक्स घ्यायच्या होत्या. आणि एका पेनाची किंमत आहे ₹6 आणि एका नोटबुकची म्हणजे वहीची किंमत आहे ₹10. तर इथे आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करायचा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आधी मॅट्रिक्स तयार करायचा आहे आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय करायचं तर फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड फ्रॉम ईच वन ऑफ देम. म्हणजे जयला किती रुपये लागतील खरेदी करण्यासाठी आणि रामला किती रुपये लागतील खरेदी करण्यासाठी. तर इथे आपल्याला 2 मॅट्रिक्स तयार करायला लागतील. ए मॅट्रिक्समध्ये आपण नंबर ऑफ पेन्स आणि नंबर ऑफ नोटबुक्स फॉर जय आणि अँड राम. तर जयला पेन किती लागतील आणि नोटबुक किती लागतील. तर जयला पेन 4 आणि नोटबुक पाहिजेत. इथे हा कॉलम पेनचा आहे, हा नोटबुकचा आहे, आणि जयच्या इथे पण पेन आणि नोटबुक लिहायचे आपल्याला. जयने किती खरेदी करणार आहे? जय 4 पेन आणि 8 वह्या नोटबुक, म्हणजे 4 and 8 हे जय खरेदी करणार आहे. आणि रामची खरेदी काय आहे तर 5 पेन, पेनच्या कॉलममध्ये पेन घ्यायचे, आणि नोटबुक किती आहेत त्याच्या तर 12 नोटबुक, 12 नोटबुक्स, हे रामची खरेदी. आणि आता दुसरा मॅट्रिक्स तयार करू आपण. बी मॅट्रिक्स नाव देऊ त्याला. आणि इथे फक्त एका पेनाची आणि एका नोटबुकची किंमत लिहायची आहे. तर पहिल्यांदा पेनाची किंमत लिहायची आहे. तर पेनाची किंमत आहे ₹6 आणि ₹10 ही नोटबुकची वहीची किंमत आहे 10. आणि ते आता ए आणि बी यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ए बी 4, 8, 5, 12 and B contains 6 and 10. इथे take first row and multiply it with column 4 पेन, आणि पेनची किंमत किती आहे 6, आणि 8 नोटबुक किंमत किती आहे ₹10. 4 into 6 plus 8 into 10. 5 आता सेकंड रोनी कॉलमला 5 into 6, 5 into 6 plus 12 into 10, 12 into 10 equal to 4 into 6 24 plus 8 into 10 80, 5 into 6 30 and 12 into 10 120. आता ह्याची ॲडिशन करू. 4 and इथे 10, 104 आणि ₹150. म्हणजे जयला किती रुपयाची आवश्यकता आहे मग ₹104 आणि रामला आवश्यकता आहे ₹150. Hence Jay needs ₹104 and Ram needs ₹150.